शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या धाराशिव मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दौरा करत ओमराजे निंबाळकरांना बळ दिलेला आहे। महायुती विरुद्ध ओमराजे असा संघर्ष ठाकरेंनी ओमराजेंच्या पाठीशी असल्याचा संदेश मतदारसंघात दिलाय। तर ओमराजेंनीही पवनराजेंच्या हत्येनंतर ठाकरेंनी दिलेल्या आधाराचा उल्लेख केलाय। पाहूया याविषयीचा सविस्तर रिपोर्ट। ठाकरेंच्या शिवसेनेच्या निष्ठावंतांना बळ देण्यासाठी उद्धव ठाकरे लातूर आणि धाराशिवच्या दौऱ्यावर आले। औसातल्या सभेनंतर गुरुवारी उद्धव ठाकरे उमरग्यात दाखल झाले। या सभेत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली। 2019च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी अमित शहा मातोश्रीवर येऊन मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता, याचा त्यांनी पुनरुच्चार केला की अमित शहाने मला अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद आपण दोघं मिळून वाटून घेऊ। शिवसेनेला 2.5 वर्ष आणि भारतीय जनता पक्षाला 2.5 वर्ष, हे मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतोय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या खोलीमध्ये त्यांनी दिलं होतं आणि त्या भवानी मातेच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतोय की हे जे घडलं होतं ते खरं घडलं होतं। अमित शहा खोटं बोलतायत, हे मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतोय। या सभेनंतर तुळापुरात दाखल झालेल्या उद्धव ठाकरेंनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार निवडून यावेत असं साकडं त्यांनी तुळजाभवानीला घातलं। तुळजापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंनी ओमराजेंची उमेदवारी जाहीर करण्याची गरज आहे का असा प्रश्न विचारत मतदारांना आवाहन केलं। तर वडील पवनराजे यांची हत्या झाल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला पदरात घेतलं होतं असं ओमराजे निंबाळकर म्हणाले। 2006ला कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांची हत्या झाली। आपण ती आज आठवण जागी करून दाखवली साहेब। आपण रेल्वेच्या रुळाखाली भेटलो होतो। 2009ला साहेब आपण मला विधानसभेचं तिकीट दिलं। प्रचंड मनस्ताप होता साहेब। म्हणजे घरातनं मुंडकं छाटल्याच्या नंतर जशी माणसाची अवस्था होती देहाची, तशी अवस्था माझी होती। पण साहेब त्यावेळेस हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी आणि आपण मला पदरात घेतलं, पितृतुल्य प्रेम दिलं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत 2009ला साहेब आपणच मला त्या ठिकाणी आमदार म्हणून पाठवलं। शुक्रवारी उद्धव ठाकरेंनी कळंब, परंडा, भूम या ठिकाणी सभा घेतल्या। यावेळी त्यांनी ओमराजेंवर विश्वास व्यक्त केला। जसं ओमराजे तुम्ही बोलत होतात, कैलास तुम्ही बोलत होतात आणि कैलास तुम्ही तुमची आता मस्करी नाही करत, पण अध्यक्ष महोदय ही बोलायची सवय सोडू नका, कारण उद्या पण तुम्हाला ते बोलायचंच आहे, वर्षानुवर्ष बोलायचं आहे। आणि ओमराजे तुम्ही सुद्धा उद्या तर आपलंच सरकार दिल्लीमध्ये येत आहे, येणारच, आणणारच। धाराशिव लोकसभा मतदारसंघावर 1996 पासून शिवसेनेचं वर्चस्व राहिलंय। मात्र गेल्या 2 वर्षात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे यावेळची लोकसभा निवडणूक ओमराजेंसाठी सोपी नसल्याचं समजलं जाते। भाजपचे राणा जगजितसिंह, नुकतेच भाजपात आलेले बसवराज पाटील, शिंदेंच्या शिवसेनेचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा एकत्रित मुकाबला ओमराजेंना करावा लागणार आहे। या मतदारसंघावर हक्क सांगण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीनं फेब्रुवारीत मोठा मेळावा देखील घेण्यात आला होता। भारतीय जनता पार्टी दावा का सोडेल? सगळ्यात जास्त ताकद या लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचीच आहे। परंतु महायुती म्हणून जो काही निर्णय ज्येष्ठ घेतील तोच आम्ही सगळेजण मानणार आणि अतिशय ताकदीने विक्रमी मताधिक्याने लोकसभेचा खासदार जो आहे तो महायुतीचाच होणार। उमेदवाराला मला एवढंच सांगायचं आहे की पैलवान तयार आहे। माझं गाव बलसूर आहे। बलसूरचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? ज्या आमच्या मंदिरात एक शिलालेख आहे त्याच्यावर बलसूरचा अर्थ आली बलवान आणि शूर। त्यामुळं उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि महायुतीचा उमेदवार तयार आहे, पैलवान तयार आहे। दुसरीकडे धाराशिव लोकसभेवर भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देखील दावा केलेला आहे। पवनराजे हत्या प्रकरणाची सहानुभूती, सोबतीला असलेली मोदी लाट यामुळे यापूर्वीची निवडणूक ओमराजेंना सोपी गेली होती। आता राजकीय पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे। यावेळी निवडणूक भावनिक मुद्द्यावर नव्हे तर जिल्ह्यातील विकास कामांवर होण्याचे संकेत मिळत आहेत। खासदार असून आमदार असून आम्ही कधी खासदार आमदारकीचा बळीजाव ठेवला नाही। ही खासदारकी, ही आमदारकी तुमच्यासाठी आहे आणि तुमच्यासाठीच त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी पणाला लावणार। आज बरीचशी लोक म्हणतात की फोनवर बोलल्यानं काय होतंय साहेब, दिवसाकाठी साधारणतः 500-500 कुणाला जर आता पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या उगवल्याने लई इच्छुकाच्या छत्र्या उगवल्याचा भावी खासदाराच्या, माझं त्यांना जाहीर आव्हान आहे
एकच दिवस माझ्या फोनवरचे फोन उचलून दाखवायचे, तुम्हाला सांगतो एकच दिवस. येईल लक्षात काय काम आहे ते. म्हणून मी बेरोजगारच म्हणेन मी त्याला, की त्याला एक काहीतरी चांगलं काम करेल, होतकुरा आहे, तरुण आहे. पण सगळ्यात अपयशी खासदार महाराष्ट्रातला कुठला असेल तर हा धाराशिव जिल्ह्याचा असेल. आणि ती कुठला तरी बॅकलॉग तुम्ही बघितला असेल. मंत्रिपदाची माळ माझ्या गळ्यात पडल्यानंतर गेल्या 2.5 वर्षामध्ये ह्या ठिकाणचा जिल्ह्याचा बॅकलॉग भरून काढायचं काम मी केलेलं आहे. मला वाटतं ही अतिशयोक्ती नाही. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा या मतदारसंघात महायुतीवर काही परिणाम होणार का हे देखील पाहावं लागणार आहे. उद्धव ठाकरेंनी दौऱ्यात ओमराजेंना पाठबळ देत त्यांची उमेदवारी निश्चित केल्याचं समजतंय. आता महायुतीतून ओमराजेंना कोण आव्हान देणार हे पाहावं लागणार आहे. कैलास चौधरी, पुढारी न्यूज, धाराशिव.